श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 3 जानेवारीला आहे शाकंभरी पौर्णिमा. 28 डिसेंबर 2025 पासून शाकंभरी नवरात्र हे सुरू झालेलं आहे आणि उद्या 3 जानेवारीला या शाकंभरी नवरात्राचा शेवटचा दिवस आहे. तर उद्याच आपल्याला शाकंभरी पौर्णिमा ही साजरी करायची आहे आणि या पौर्णिमेची तिथी ही आज शुक्रवारी 2 तारखेला संध्याकाळी 6:54 सुरू होणार आहे आणि हीच पौर्णिमेची तिथी उद्या शनिवारी 3 तारखेला दुपारी 3:33 संपणार आहे. आणि म्हणून पौर्णिमा तिथी आज संध्याकाळी जरी सुरू होत असली तरीसुद्धा उद्या उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी ही आपल्याला साजरी करायची आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार आपण उगवत्या सूर्याने जी तिथी पाहिलेली असते तर तीच तिथी ग्राह्य धरत असतो आणि म्हणून उद्या पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली असणार आहे. त्यामुळे उद्याचीच पौर्णिमा तिथी ही आपल्याला ग्राह्य धरायची आहे. त्याचप्रमाणे आपण पौर्णिमेच्या तिथीला दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही करत असतो आणि ही सत्यनारायण पूजासुद्धा उद्या जरी दुपारी पौर्णिमा तिथी संपत असली तरीसुद्धा उद्या संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये सत्यनारायणाची पूजा ही करायची आहे. पौर्णिमेच्या तिथीला श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजा केली जाते आणि सध्या शाकंभरी नवरात्र हे सुरू आहे आणि शाकंभरी पौर्णिमेचा या नवरात्राचा शेवटचा दिवस आहे. या शाकंभरी नवरात्रामध्ये आपण ज्याप्रमाणे आपल्या कुलदेवीची सेवा शारदीय नवरात्रामध्ये करत असतो त्याचप्रमाणे या नवरात्रामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा केली जाते. शाकंभरी देवी ही दुसरी तिसरी कोणीही नसून ती साक्षात देवी माता पार्वतीचेच रूप आहे आणि ही देवी साक्षात अन्नपूर्णाच आहे. या शाकंभरी देवीला अन्नधान्याची देवी मानली जाते. शाक म्हणजे काय तर भाज्या किंवा अन्नाची वनस्पती आणि अंबरी म्हणजे काय तर ते घेतलेली देवी. तर या 2 शब्दांपासून या देवीचे नाव आलेले आहे. शाकंभरी देवीला अन्नाचे पालन करणारी देवी मानलं जातं. त्यामुळे या देवीच्या पूजेने आपल्याला आरोग्य समृद्धी मिळत असते. या शाकंभरी देवीला बदामी वनशंकरी असं सुद्धा म्हटलं जातं. शाकंभरी देवी ही धनधान्याची आणि समृद्धीची देवता आहे. शाकंभरी देवी ही साक्षात अन्नपूर्णा माताच आहे. या मातेच्याच कृपेमुळे आपल्याला अन्नधान्य हे मिळत असतं. या मातेच्या कृपेमुळेच आपल्या घरामध्ये आपल्याला अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही आणि म्हणूनच उद्या 3 तारखेला शनिवारी आपल्याला अन्नपूर्णा देवी मातेची आपल्या घरावर सदैव कृपा राहावी यासाठी आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत ही सदैव राहावी आणि अन्नधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये आपल्याला कधीही भासू नये याकरता उद्या शाकंभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा ही करायची आहे. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे की उद्या शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा ही कशी करायची आहे, कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला या दिवशी अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा उद्या शाकंभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला ही वस्तू नक्की अर्पण करा. यामुळे तुमच्या घरातलं धनधान्य हे तुम्हाला कधीही कमी पडणार नाही आणि अन्नपूर्णा मातेची कृपा ही तुमच्यावर सदैव राहील. शाकंभरी पौर्णिमेला जर आपण ही एक वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण केली, अन्नपूर्णा मातेची अशी सेवा जर आपण केली तर यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची अन्नधान्याची बरकत राहील. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि अन्नपूर्णा देवीच्या कृपेने आपल्याला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासणार नाही आणि आपली आर्थिक भरभराट होईल आणि म्हणूनच उद्या अन्नपूर्णा मातेची सेवा आपल्याला करायची आहे. इतर वेळेस जरी तुम्ही अन्नपूर्णा मातेची विशेष खास सेवा करत नसलात तरी उद्या तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. अन्नपूर्णा मातेला ही वस्तू तुम्हाला आवर्जून अर्पण करायचीच आहे आणि यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपलं स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि देवांना फुलंसुद्धा अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे आणि यासाठी एक ताम्हण घेऊन आपल्या देवघरामध्ये असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला या ताम्हणामध्ये ठेवायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असलीच पाहिजे आणि जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही ती आता आणायची आहे आणि उद्या शाकंभरी पौर्णिमेला ती विधिवत तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही अन्नपूर्णा मातेची सेवा ही उद्या करायची आहे. तर याप्रमाणे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या ताम्हणामध्ये ठेवायची आहे. आपण आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवताना ती एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण ठेवत असतो आणि हे जे तांदूळ आहेत तर ते या दिवशी आपल्याला बदलायचे आहेत.
हेच तांदूळ आपल्याला थोडेसे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि उरलेले थोडेसे तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। आणि आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण ज्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवत असू तर ती वाटी ती प्लेटसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। आणि या वाटीमध्ये आपल्याला नंतर पुन्हा नवीन स्वच्छ असलेले तांदूळ या वाटीत टाकायचे आहेत। आणि आता आपण तांबणामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक हा करायचा आहे। आणि हा अभिषेक करण्यासाठी आपल्याला शुद्ध पाणी आणि पंचामृत घ्यायचं आहे। अन्नपूर्णा देवीला अभिषेक करताना आपल्याला सुरुवातीला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे। आणि जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अभिषेक करू तर तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे, ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः। तर हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला सुरुवातीला 11 वेळा अन्नपूर्णा मातेला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पुन्हा 11 वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 11 वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तर याप्रमाणे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीचा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला ताम्हणातून अन्नपूर्णा मातेची मूर्ती उचलायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आणि त्यानंतर एक स्वच्छ प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे। आणि या स्वस्तिक चिन्हाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे। आणि यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। तर शाकंभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला जी वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू म्हणजेच कुंकू आहे। कुंकूचंच अर्चन शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला करायचं आहे। इतर वेळेस आपण अन्नपूर्णा मातेची कुठलीही विशेष खास सेवा करत नसतो, पण उद्या शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेची ही खास विशेष सेवा करायची आहे। आणि त्यामुळेच आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला कुंकूचं अर्चन हे या दिवशी करायचं आहे। देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करताना ते तुम्ही तिच्या पायापासून ते तिच्या मस्तकापर्यंत तुम्हाला करायचं आहे। कुंकुमार्चन करत असताना आपल्याला देवीच्या पायांपासून सुरुवात करायची आहे तर तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। आणि हे कुंकुमार्चन तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या 5ही बोटांनी करू शकतात किंवा अंगठा आणि मधली 2 बोटं या बोटांनी सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकतात। तुम्हाला ज्या पद्धतीने हे कुंकुमार्चन करता येईल त्या पद्धतीने तुम्ही हे कुंकुमार्चन करायचं आहे। आणि हे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे। तर या पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करताना 108 वेळा अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही कुंकुमार्चनची सेवा करायची आहे। आणि जर तुम्हाला अन्नपूर्णा स्तोत्र येत असेल तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकतात। आणि हे कुंकू आपल्याला देवी मातेला इतकं अर्पण करायचं आहे की या देवीच्या खांद्यांपर्यंत येईल इतकं कुंकू आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला उद्या अर्पण करायचं आहे। आणि देवी मातेला हे अर्पण केलेलं कुंकू आपल्याला कधी काढायचं आहे तर उद्या जेव्हा तुम्ही हे कुंकुमार्चन देवीला कराल तेव्हापासून संपूर्ण दिवसभर ते रात्रभर तुम्हाला हे कुंकुमार्चन तसंच राहू द्यायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी नित्यकर्म आटपून झाल्यानंतर आपल्याला त्या कुंकवातून ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती उचलून घ्यायची आहे आणि ते कुंकू आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे। आणि हे कुंकू रोज आपल्याला आपल्या कपाळाला लावायचं आहे। आपल्या घरातील महिलांनी आणि मुलींनी हे कुंकू आपल्या कपाळाला रोज लावायचं आहे। आणि तसंच आपल्या घरातील एखादी व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, इंटरव्ह्यूसाठी किंवा एखाद्या परीक्षेसाठी अशा कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जर जात असेल तर त्या व्यक्तीने जाताना आपल्या कपाळाला हे कुंकू लावायचं आहे आणि मगच घराच्या बाहेर निघायचं आहे। यामुळे काय होईल की आपल्या घरातील जी व्यक्ती तिच्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे तर तिचं ते काम निर्विघ्नपणे पार पडेल, त्या कामामध्ये तिला यश मिळेल। आणि म्हणूनच हे कुंकू आपल्याला एका डबीमध्ये साठवून ठेवायचं आहे आणि आपल्या कपाळाला ते दररोज आपल्याला लावायचं आहे। आणि तसंच जर तुम्हाला या दिवशी देवी मातेच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करता येत नसेल तर मग तुम्ही देवी मातेच्या मूर्तीवर तांदळाचं अर्चन सुद्धा करू शकता। कुंकवाऐवजी तुम्ही देवी मातेला तांदूळ सुद्धा अर्पण करू शकतात। सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेम तांदळाचं अर्चन हे देवी मातेला करू शकतात, फक्त कुंकवाऐवजी तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचे अर्चन हे तुम्हाला अन्नपूर्णा मातेला करायचं आहे। आणि हे तांदूळ तुम्हाला देवी मातेला इतके अर्पण करायचे आहेत की ते अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील इतके तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे आहेत। आणि सांगितल्याप्रमाणेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर तशीच त्या तांदळामध्ये राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला त्या तांदळातून काढून घ्यायची आहे। आणि हे अर्पण केलेले तांदूळ तुम्हाला थोडेसे पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत
आणि थोडेसे तांदूळ हे आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि उरलेले थोडेसे जे काही तांदूळ असतील तर ते तांदूळ आपण आपल्या देवघरामध्ये ज्या तांदळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही ठेवत असतो तर त्या वाटीमध्ये हे उरलेले तांदूळ आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि त्या तांदळाच्या वाटीमध्येच ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे आपल्या देवघरामध्ये। तर याप्रमाणे उद्या शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला अन्नपूर्णा मातेची ही खास आणि विशेष अशी सेवा आवर्जून करायची आहे। यातून अत्यंत महत्त्वाच्या वस्तू उद्या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अन्नपूर्णा देवीला आपल्याला अर्पण करायचे आहेत। उद्या शाकंभरी पौर्णिमेला ही सेवा हा उपाय ज्या घरामध्ये केला जाईल त्या घरावर अन्नपूर्णा मातेची कृपा ही सदैव राहील आणि त्या घरामध्ये अन्नधान्याची धनधान्याची कमतरताही कधीही भासणार नाही। आणि म्हणूनच उद्या शाकंभरी पौर्णिमेला आपण प्रत्येकाने आवर्जून ही सेवा हा उपाय अवश्य करायचाच आहे। अन्नपूर्णा देवीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये खूपच आर्थिक भरभराट होईल आणि तुमची भरभरून प्रगती होईल। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे की उद्या शाकंभरी पौर्णिमेला आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला कोणत्या महत्त्वाच्या वस्तू या उद्या शाकंभरी पौर्णिमेला अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती बघितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।